सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 8 लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरलेत। हरकुळमधील प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे। सिंधुदुर्ग आणि गोव्याला पाणी पुरवठा करणारा दोडामार्गामधला आंतरराज्य तिलारी प्रकल्प 100% भरला असून त्यामध्ये विसर्ग सुरू आहे। रत्नागिरीतील बँक कर्मचारी आज संपावर आहेत। एकूण 26 बँका संपात सहभागी झालेल्या आहेत। त्यामुळे बँकांचे आर्थिक व्यवहार आज पूर्णपणे बंद आहेत। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या अनुषंगाने घोषणाबाजी करण्यात आली। रायगडच्या कशेडी घाटामध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललेलं आहे। पैशाची मागणी पूर्ण न केल्यानं ही हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी एक महिला आणि तिच्या 2 साथीदारांना बेड्या ठोकलेल्या आहेत। सुनील हसे असं मृताचं नाव असून ड्रायव्हिंग लायसन्सवरनं हत्येचा उलगडा झालेला आहे। महाड बाजारपेठेमध्ये माकडांचा वावर वाढलेला आहे। बाजारपेठेत माकडांचा उच्छाद दिसतोय। दरम्यान या माकडांचा वन विभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी आणि व्यापाऱ्यांनी केलेली आहे। रायगडमधील महाड तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहे। आंबे शिवाघर गावामध्ये गायीच्या वासरावर भर दिवसा बिबट्यानं हल्ला केला। शेतकरी गुरे चरण्यासाठी रानात गेले असताना हा हल्ला झालाय। शेतकऱ्यानं दुचाकीचा हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली आणि हॉर्नच्या कर्कश आवाजानं बिबट्यानं तिथून पळ काढला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।